आज आपण पाहणार आहोत हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट पालक पनीर घरच्या घरी कसं बनवायचं. मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा स्वादिष्ट पालक पनीर बनवायला नक्की शिकाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला पनीर शालो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे पॅन मध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घेतलेला आहे. बटर वितळल्यानंतर 200 ते 250 ग्रॅम पनीरचे मोठ्या आकाराचे तुकडे मी करून घेतलेले आहेत. ते आता एक एक करून बटर मध्ये घालायचे आहेत. त्यानंतर चिमटा किंवा चमच्याच्या सहाय्याने प्रत्येक स्लाइस पलटून असा शालो फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर घरच्या घरी मलाईदार पनीर कसं बनवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती नक्की पहा. शालो फ्राय करून झाल्यानंतर पनीर आपण बाजूला काढून ठेवूयात. आता इथे मी एका खोलगट पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये पालकची ताजी पाने घालायची आहेत. लक्षात घ्या, पालकाची फक्त आपल्याला पाने हवी आहेत, देठ आपल्याला नको आहे. उकळत्या पाण्यामध्ये ही पानं फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी ठेवायची आहेत. पाण्यामध्ये ही पानं व्यवस्थित बुडली जातील याची आपण काळजी घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिटांनंतर झाऱ्याच्या सहाय्याने पानं अशी बाहेर काढायची आहेत आणि पटकन थंड पाण्यामध्ये घालायची आहेत. इथे मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये बर्फही घालू शकता. थंड पाण्यामध्ये पालक घातल्याने पालकचा हिरवा रंग कायम ठेवायला मदत होते. पालक आता थंड झालेला आहे. आता हाताच्या सहाय्याने आपण त्यातलं पाणी काढून घेऊया. पाणी शक्य होईल तितकं निथळून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घातल्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत. आता पालक आणि मिरचीची बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. पहा, मिक्सरला फिरवल्यानंतर अशा प्रकारे बारीक पेस्ट तयार होईल. आता आपल्याला कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 सुकलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत. 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे थोडेसे परतून झाल्यानंतर 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आता आपण तेलामध्ये घालूयात. आता हा कांदा हलका सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. लसूण परतल्यानंतर आता चवीपुरतं मीठ घालूयात. हे मीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतताना त्यामध्ये मीठ घातलेलं असेल तर टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होते. 2 ते 3 मिनिटांनंतर टोमॅटो आता बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा धनेपूड घालूयात. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहेत. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे मसाले जळून जाणार नाहीत. पाणी घातल्यानंतर 1 मिनिटासाठी हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेली मिरची आणि पालकची पेस्ट घालूयात. आता ही पेस्ट मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 मिनिट परतायची आहे. आता आपण यावरती झाकण घालणार आहोत आणि 5 मिनिटे पालक शिजून देणार आहोत. 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटासाठी परतायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की पालक शिजवण्यासाठी मी पाणी घातलेलं नाही आहे. पालक पनीरची भाजी नेहमी घट्ट असते, त्यामुळे इथे पाणी घातलेलं नाही आहे. आता आपण पालकमध्ये अर्धी वाटी दूध घालूयात. दूध घातल्याने पालक पनीरला एक छानसा स्वाद येतो. त्याशिवाय पालक जास्त परतल्यामुळे कधी कधी काळा पडतो, तेव्हा या दुधामुळे पालक पनीरला हिरवा रंग पुन्हा आणता येतो. आता पालक पनीरचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी तुम्हाला मी आज सिक्रेट टीप सांगणार आहे. ती सिक्रेट टीप अशी आहे की मी इथे एक जायफळ घेतलेलं आहे, ते आपण थोडंसं किसून घालायचं आहे. लक्षात घ्या, जायफळ आपल्याला एकदम थोडंसं म्हणजे चिमूटभर घालायचं आहे. जायफळ घातल्याने पालक पनीरचा स्वाद आणखीनच वाढतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता या जायफळ बरोबरच 1 चमचा बटर घालूयात आणि पाव चमचा गरम मसाला घालूयात. आता हे सर्व पालकमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता आपण थोड्या वेळापूर्वी शालो फ्राय करून घेतलेलं पनीर घालूयात. पनीर घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये आता थोडीशी क्रीम घालूयात. क्रीम मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कसुरी मेथी घालूयात. कसुरी मेथी मिक्स करून घेऊयात. हे आपलं पालक पनीर तयार आहे.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.